खाजगी शाळेत 8वीत शिकणारी विद्यार्थिनी अचानकपणे पोट दुखायला लागलं आणि काहीच सुचेना म्हणून मग कुटुंबियांनी दवाखान्यात नेलं. दवाखान्यात नेल्याच्या नंतर मात्र ही मुलगी चक्क गर्भवती असल्याचं समजलं. त्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या मुलीबरोबर असं कसं होऊ शकतं? हे सगळं कुणी केलं? तिच्या गर्भवती असण्यामागे नेमकं कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर समोर आलं ते धक्कादायक सत्य. या 8वीतील विद्यार्थिनी बरोबर तिच्याच वर्ग शिक्षकानं अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचार केलेले होते आणि त्यामुळेच ही मुलगी गर्भवती झालेली होती. संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. हे प्रकरण आहे अहिल्यानगर मधल्या घारगावचं. घारगावमध्ये एक खाजगी शाळा आहे, ज्या शाळेमध्ये ही मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून शिकते. जेव्हा ही मुलगी 7वीत होती तेव्हा तिच्याच शिक्षक असलेला अमोल बाबासाहेब भोसले असं या शिक्षकाचं नाव आहे. 23 वर्षीय हा शिक्षक आहे, संगमनेरचा मूळचा राहणारा आहे. आणि हाच अमोल भोसले जेव्हा ही मुलगी 7वीत होती तेव्हापासून खरं तर या मुलीच्या मागे होता. आणि त्यानं सगळ्यात पहिल्यांदा काय केलं तर मुलीची थोडीशी माहिती काढली. त्यावेळी त्याला असं समजलं की या मुलीची परिस्थिती, एकंदरीतच आर्थिक परिस्थिती कुटुंबाची ही बेताची असल्यामुळे तिचे भाऊ किंवा तिचे आई वडील हे सगळे काही कामामध्ये व्यस्त असतात. फारसं या मुलीकडे कुणाचं लक्ष नसतं हे त्याला जाणवलं. मग मुळातच कुटुंब असं असल्यामुळे त्याचबरोबर ही मुलगी एकाकी असते, कुटुंबियांमध्ये फारशी मिसळत नाही किंवा फार सगळेजण आपला उदरनिर्वाह करण्यासाठी म्हणून, घर चालवण्यासाठी म्हणून बाहेर पडून काम करतात. तर मग ही मुलगी एकटी असते आणि तिच्याच या एकटेपणाचा, तिच्या या मानसिक परिस्थितीचा कुठेतरी त्याने फायदा घ्यायचं ठरवलं. जेव्हा ही मुलगी 7वीत होती तेव्हापासूनच हा शिक्षक तिच्या आईच्या मोबाईलवरती तिला मेसेज करायचा, तिला प्रेमाचे संदेश पाठवायचा. या सगळ्याच्याच माध्यमातून आपण तुझ्यासोबत आहोत, आपण तुला मानसिक आधार देऊ वगैरे अशा अनुषंगानं तिला कुठेतरी प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न या शिक्षकानं अनेकदा केलेला आहे. असं असताना एकदा असं झालं की जेव्हा ही मुलगी घरात एकटी होती त्यावेळी हा शिक्षक तिच्या घरी गेला आणि तिच्याबरोबर जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे सगळं केवळ एकदाच घडलं नाही, तर 2024 ते 2026 मध्ये हे सगळं अनेकदा घडलेलं होतं. अनेकदा या मुलीबरोबर या शिक्षकानं अशाच पद्धतीनं लैंगिक अत्याचार केलेले होते आणि त्या सगळ्याच्या मुळेच कुठेतरी ही मुलगी जी आहे ती मानसिक शारीरिक तणावामध्ये होती. मात्र आपण या सगळ्यामुळे गर्भवती राहू असं या विद्यार्थिनीला सुद्धा वाटलं नव्हतं आणि कदाचित या आरोपीला सुद्धा वाटलं नव्हतं. आणि तेच घडलं. काही दिवसांपूर्वी जेव्हा हे सगळे लैंगिक अत्याचार तिच्यावरती झालेले होते त्यानंतर ही मुलगी गर्भवती राहिली. काही दिवस पहिल्यांदा तिला सुद्धा समजलं नाही, मात्र नंतर अचानक पोटदुखी सुरू झाली, तर अनेक त्रास व्हायला लागले. त्यामुळे मग आपल्या मुलीला चांगल्या दवाखान्यात न्यायचं म्हणून मग कुटुंबियांनी तिला पिंपरी चिंचवडच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणलं. तिथे आणल्याच्या नंतर जेव्हा तिच्या काही तपासण्या केल्या गेल्या त्यामधून ही मुलगी गर्भवती असल्याचं समजलं. प्राथमिकदृष्ट्या या सगळ्या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवडमध्येच एक गुन्हा दाखल करून घेण्यात आला होता. मात्र नंतर या मुलीनं आपल्यासोबत काय काय घडलेलं आहे वगैरे हे सांगितल्याच्या नंतर हाच गुन्हा घारगाव पोलिसांकडे ट्रान्सफर केला गेला. घारगाव पोलिसांनी सुद्धा तातडीनं या आरोपी शिक्षकाला आता अटक केलेली आहे. पुढची सगळीच प्रोसेस जी आहे, कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या सगळ्या पार पाडल्या जात आहेत. या आरोपी शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय. मात्र गेल्या काही दिवसांपासून, काही वर्षांपासून गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या शेकडो घटना सातत्यानं घडतात, सातत्यानं समोर येतात. या घटना काही केल्या तरी सुद्धा कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे हे जे कुणी व्यक्ती आहेत, जे खरं तर शिक्षक नसतात. शिक्षक हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यभरासाठीचा गुरु असतो, तो आयुष्यभरासाठी विद्यार्थ्याला घडवत असतो. मात्र असे अनेक शिक्षक सध्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या शिक्षकांमुळे खरं तर विद्यार्थी घडत नाहीयेत, मात्र विद्यार्थ्यांचंच भविष्य धोक्यात टाकण्याचं काम या शिक्षकांकडून केलं जात आहे. त्यामुळे ज्यांना शिक्षक म्हणून भरती व्हायचंय किंवा एखाद्या शाळेमध्ये जेव्हा शिक्षक म्हणून नवीन लोकांना अपॉइंट केलं जात आहे त्यावेळी त्यांच्याकडं त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा पाहिलं गेलं पाहिजे. किंवा हेच शिक्षक घरी गेल्याच्या नंतर विद्यार्थिनींबरोबर अशा कुठल्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधत नाहीत ना, किंवा इतर काही अशा गोष्टी करत नाहीयेत ना, या सगळ्यावरती सुद्धा लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं असल्याचं या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उघडकीस येताना पाहायला मिळतंय. अर्थात या प्रकरणातला जो आरोपी शिक्षक आहे त्याला तातडीनं कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी ही करण्यात येताना पाहायला मिळते. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect.
टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.